ऑलराईट, या दिवाळीत तुम्हाला प्रीमियम कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप पाहिजे आयफोन 17 S25. बिल्ड क्वालिटी बद्दल सांगायचं तसं दिसायला किंवा इन हँड फील आहे ना सिमिलरच आहे, काहीच नाही. दोघांमध्येही अल्युमिनियम फ्रेम येते, ह्याच्यामध्ये सेरामिक शील्ड 2 आहे, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस 2 आहे, IP68 सर्टिफिकेट दोघांमध्ये येतं. तर मी म्हणेन दोन्ही सिमिलरच आहेत, पण ह्यावेळेचं जे सेरामिक शील्ड आहे ना ते थोडं जास्त रेजिस्टंट आहे. पण डिस्प्लेचे बद्दल सांगायचं त्याच्यामध्ये 6.2 इंच येतो, ह्याच्यामध्ये 6.3 इंच येतो. दोघांचे पॅनल जबरदस्त आहेत, पण हा स्लाइटली ब्राईट आहे. तर अगेन मी म्हणेन की इथं आयफोन 17 स्लाइटली विनर आहे, कारण की त्याचा जो पीक ब्राईटनेस आहे ना बाहेर तो जास्त चांगला आहे. परफॉर्मन्स मध्ये ऑब्व्हियसली याच्यामध्ये 8 LED येतं, ह्याच्यामध्ये तुम्हाला A19 चिप मिळतं. अगेन इथं सुद्धा परफॉर्मन्स मध्ये A19 मी डेफिनेटली म्हणेल, कारण इट इज वेल ऑप्टिमाइज. कॅमेरा मध्ये सांगायचं झालं तर वर्सिटाईल कॅमेरा सेटअप मी म्हणेन S25 चा आहे. व्हिडिओ जर का तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असेल तर आयफोन 17, इव्हन S25 चे स्टील फोटोज माझ्या हिशोबाने स्लाइटली बेटर येतात आयफोन 17 पेक्षा. मग इथं म्हणेन फॉर व्हिडिओ आयफोन 17, फॉर फोटोज S25. बॅटरी आणि चार्जिंग मध्ये सिमिलरच आहे. तर ह्याच्यामध्ये 4000 mAh ची बॅटरी, ह्याच्यामध्ये 3600 वगैरे अशी काहीतरी आहे. आय विल गिव्ह स्लाइट एज टू आयफोन बिकॉज ऑप्टिमायझेशन जास्त आहे, ह्याचं स्क्रीन ऑन टाईम तुम्हाला जास्त मिळतं. फायनली प्राइस हा 75,000 मिळतोय आणि हा 83,000 मिळतो. 7-8 हजाराचा डिफरन्स आहे. तर 7-8 हजारासाठी तुम्ही कुठला आयफोन घेणार का? आता जे आयफोनचे फॅन्स आहेत ते आयफोनच घेणार. ऍपल आहे. पण माझ्या हिशोबाने कॅमेरा इम्पॉर्टंट असेल, डिस्प्ले जर का असेल, AI चे फीचर्स, ह्याच्यामध्ये AI चे फीचर्स मिळत नाही. तर तुम्ही सॅमसंग कडे बघा. पण तुम्हाला परफॉर्मन्स पाहिजे असेल, आयफोनच घ्यायचा असेल तर आयफोन तुम्ही आणि डिस्प्ले चांगला यायचा तर तुम्ही आयफोन घेऊ शकता.